सध्या सगळीकडे भारत आणि चीनच्या ताणलेल्या संबंधांची चर्चा होताना दिसतेय। चीनची सीमेवरची घुसखोरी भारतासाठी डोकेदुखी बनत चालली आहे। मात्र भारतीय बाजारपेठेत झालेल्या चीनी मालाच्या घुसखोरीवर मात्र कोणीही बोलत नाहीये। कमी किंमत आणि भरपूर व्हरायटी असल्याने भारतीय लोकांकडून चीनी मालाला मोठी पसंती मिळते। पुण्यातली सर्वात मोठी घाऊक बाजारपेठ असलेल्या बोहरी आळीतही चीनी मालाचंच वर्चस्व कसं दिसून येतंय आणि कशा प्रकारे चीनी मालाने या बाजारपेठेमध्ये हातपाय पसरलेत, आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारीनं। मी आता आहे पुण्यातील बोहरी आळीमधील या बाजारपेठेमध्ये। पुण्यातील अतिशय जुनी आणि मोठी बाजारपेठ। या घाऊक बाजारपेठेतून माल खरेदी करून छोटे दुकानदार फक्त पुण्यातच नाही तर इतर शहरांमध्ये देखील इथला माल विकण्यासाठी घेऊन जातात। इथं प्रत्येक वस्तू मिळते, परंतु या वस्तूमधील भारतीय बनावटीची वस्तू किती आणि चीनी बनावटीच्या वस्तू किती हे जर पाहिलं तर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल। तर तुमच्याकडे किती प्रमाण आहे चायनीज वस्तूंचं आणि किती आहे भारतीय वस्तूंचं? ऑलमोस्ट सर याच्यामध्ये तर कसं आहे, चायनीज आयटम 80% आणि इंडियन आयटम पेन्सिल, अप्सरा, कॅमलिन वगैरे जे ब्रँडेड आयटम आहे। फक्त इंडियन आयटम हेच एवढे, बाकी नाही तर असं हे बघा प्रत्येक आयटम चायनीज असतं। स्केच पेन सेट आहे, आता हे 12 स्केच पेनचं सेट आहे, हे आपल्याला चायना स्वस्तात प्रोव्हाइड करतो आणि फिनिशिंग असते त्याची। बाकी इंडियन क्वालिटी जी असते ना, तर बघा हे इंडियन क्वालिटी, ह्याला फिनिशिंग नसते आणि रेट्स पण ह्याचे एवढे असतात की आपण ते चायना बरोबर माल घेतलेला ते परवडतो आपल्याला। LED मग्स येतात असे, हे लाईटवाले मग, हे आपल्याला इंडिया असं देऊ नाही शकत। इंडिया आपल्याला असं हे वस्तू देऊ नाही शकत आपल्याला। हे बघा हे ह्याच्यामध्ये आहे ना, आपण पाणी दूध वगैरे काही टाकलं तर ह्याच्यामध्ये असं लाईट लागते। इंडिया आपल्याला हे प्रोव्हाइड नाही करतो। काहीशे फॅन्सी आयटम म्हणता येतील किंवा काहीसे स्मार्ट आयटम आणि फिनिशिंग मध्ये जे आहे ते चायना आपल्याला खूप स्वस्तात आणि चांगला पडतो। आता हा तुम्ही चीनी बनावटीचा बॉल घेतला तर तुम्हाला आता भारत आणि चीन मध्ये जो काही वाद चालू आहे त्याबद्दल काही तुमच्या मनामध्ये आलं का की आता हा पण चीनी बनावटीचा बॉल कसा घ्यायचा? किंवा माझ्या मनात कधीच नव्हतं चीनी बनावटीचा बॉल घेणं, पण सध्या वस्तुस्थिती अशी आहे की भारतीय बनावटीचे बॉल मार्केटमध्ये मिळत नाहीयेत आणि मिळाले जरी तरी त्यांच्या किमती किंवा क्वालिटी ते व्यवस्थित बरोबर नसतात। म्हणून नाईलाज आपल्याला चीनी बनावटीची जी वस्तू असते ती विकत घ्यावी लागते। या आजच्या काळामध्ये एखाद्या देशाची जी ताकद आहे ती सैन्य बलांपेक्षा त्या देशाची अर्थव्यवस्था किती मजबूत आहे किंवा किती मोठी आहे यावरती ठरत असतं। आणि दुर्दैवाने आपल्या इथं या दोन देशांच्या अर्थव्यवस्थांबद्दल फारशी चर्चा होत नाही। दोन देशांच्या अर्थव्यवस्थांची तुलना होत नाही, ती व्हायला हवी। यावरून आपल्याला अंदाज येईल की चीन आज लष्करी दृष्ट्या जो मुजोरी करतोय किंवा भारतावरती आक्रमण करण्याची भाषा करतोय त्याची खरी ताकद त्यांच्या अर्थव्यवस्थेमधल्या मजबूतीमध्ये आहे। कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गोंजारी, ABP माझा, पुणे।